हे इतकं सगळं होत असताना म्हणजे आज इथे शांतता आहे त्याचं सगळं श्रेय मी देईन इथल्या जनतेला, पोलिसांना मुळीच देणार नाही. कारण पोलिसांनी जे काम करायचं ते जर केलं असतं तर इथं दंगल होण्याचा प्रश्नच आला नसता. बिल्डरनी किती अनधिकृत बांधकामं केली आणि तुम्ही नंतर सरकारने कशा रीतीने त्याला अधिकृत करून दिलेली आहेत ते माहिती आहे. गरिबाची घरं तोडणं सोपं असतं हो, अधिकृत की अनधिकृत. अंबानीची जी बिल्डिंग बनलेली आहे ती अधिकृत आहे की अनधिकृत आहे त्याचाही जरा चौकशी सरकारने करावी. वक्फच्या जमिनीवरती बिल्डिंग बांधलेली आहे, करावी चौकशी ना. हे इतकं सगळं होत असताना म्हणजे आज इथे शांतता आहे त्याचं सगळं श्रेय मी देईन इथल्या जनतेला, पोलिसांना मुळीच देणार नाही. कारण पोलिसांनी जे काम करायचं ते जर केलं असतं तर इथं दंगल होण्याचा प्रश्नच आला नसता. नंतर जे काय घडलं त्याचाही फायदा मुस्लिम समाजातल्या काही लोकांनी घेतला. त्याच्यात काही नावं पण आलेली आहेत, त्याची नावं तुम्हाला माहिती आहेत, मी त्याचा उल्लेख करणार नाही. इकडची पण नावांचा करणार नाही, तिकडच्या पण नावांचा करणार नाही. ते मुस्लिम नावं जी आहेत ती परत RSSशी संबंधित आहेत, BJPला जवळची नावं आहेत असं म्हटलं जातं. तर हे नेमकं काय आहे याची चौकशी अधिक केली पाहिजे. पण पोलिसांनी मला हे सांगितलं की जे काय घडलं आहे ते आम्ही सांभाळण्याचा प्रयत्न केलेला आहे, याच्यापुढे ते होऊ नये या दृष्टीनं आम्ही प्रयत्नशील आहोत. परंतु सगळ्या ठिकाणी व्यवस्थित हे आहे. आता असं याच्यामध्ये जी पकडले गेलेले आहेत त्याच्यात 12 मुलं पकडली गेलेली आहेत, 18 वर्षाच्या खालची मुलं. मी आज पोलीस कमिशनरना म्हणालो तुम्ही त्यांना सोडा. त्यांनी दगड वगैरे मारलाही असेल, मी नाही असं म्हणत नाही, मला कल्पना नाही. पण बऱ्याच वेळेला इनोसंट लोकांना पकडलं जातं. कोणी नमाजला जात होतं त्याला तो पकडला, कारण कुणाला तरी पकडायचं ना. पोलीस म्हटल्यानंतर मग ते फार डोकं चालून काम करत नाही, कुणीतरी आरोपी पाहिजे म्हणून या तऱ्हेने पकडले जातात. तसे बरेच लोक पकडले. जे खरे गुन्हेगार आहेत त्यांच्या संबंधामध्ये मी बोलणार नाही, पण ज्यांचा काही संबंध नाही, ते बाहेर जेवायला गेले होते किंवा बाहेर नमाजेला गेले होते, अशा लोकांना पकडणं हे अतिशय चुकीचं आहे. आणि त्यात ही जी लहान मुलं पकडली गेलेली आहेत त्यांना ताबडतोब सोडा असं माझं म्हणणं आहे. आणखी एक गोष्ट अशी आहे की बुलडोझरचा वापर इथे आता व्हायला लागलेला आहे. हे खरं म्हणजे मला भयंकर वाटलं. म्हणजे आता या महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश बनवायचं चाललं आहे की काय अशी मला भीती वाटायला लागलेली आहे. महाराष्ट्रात या पद्धतीनं कायदा सरकारच हातात घेतं आणि सरकारच कायदा तोडतं हे मी पहिल्यांदाच पाहतोय. माझं आता वय आहे 82 वर्ष. मी साधारण तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी 60 वर्ष राजकारणात आहे. म्हणजे युवक क्रांती दल अमुक तमुकपासून आणि तुमच्या या भागामध्ये मी बऱ्याच वेळा लढे केलेले आहे. पण असं कधीच पाहिलं नव्हतं. हे जे सरकारच कायदा मोडण्याचं काम करते हे अतिशय चुकीचं आहे. आणि सरकार एकाच कुठल्या तरी सेक्शनची बाजू घेतं हे अतिशय चुकीचं आहे. असं आहे, ज्या पद्धतीने जे घडलेलं आहे त्याचा नीट विचार केला पाहिजे. ते जर अनधिकृत बांधकाम असेल तर त्या संबंधात नोटीस देणं असं सुप्रीम कोर्टाचं हायकोर्टाचे आदेश आहेत. ते सगळे आदेशसुद्धा आता हल्ली कोर्टबीटही मानायचं नाही, न्यायव्यवस्थाही संपवायची. इथे ज्या ज्या संस्था निर्माण केल्या गेलेल्या आहेत, लोकशाहीचं जतन व्हावं, लोकांच्या अधिकाराचं जतन व्हावं, यासाठी ज्या संस्था नेहरूंच्यापासून निर्माण केलेल्या आहेत त्या सगळ्या संस्था मोडीत काढण्याचं जे चाललेलं आहे त्याच्यामध्ये न्यायव्यवस्थासुद्धा मोडीत काढणं आणि कायद्याचं हे राज्य संपवायचं असं चाललं आहे की काय अशी शंका यावी. बुलडोझरचा वापर असा अनधिकृत बांधकामाला मी पाठिंबा देणार नाही. पण तुम्ही माझ्या मुंबईत या, सगळ्या बिल्डरनी किती अनधिकृत बांधकामं केली आणि तुम्ही नंतर सरकारने कशा रीतीने त्याला अधिकृत करून दिलेली आहेत ते माहिती आहे. गरिबाची घरं तोडणं सोपं असतं हो, अधिकृत की अनधिकृत. अंबानीची जी बिल्डिंग बनलेली आहे ती अधिकृत आहे की अनधिकृत आहे त्याचाही जरा चौकशी सरकारने करावी. वक्फच्या जमिनीवरती बिल्डिंग बांधलेली आहे,
करावी चौकशी ना. अदानी ज्या प्रकारे सगळं करतोय तिथे त्याचीही चौकशी करा, माझं काहीच म्हणणं नाही. पण अनधिकृत गरिबाचं घर तोडणं हे मला मान्य नाही. आणि मी तिथे गेल्यानंतर मला फार वाईट वाटलं. एका घरी घरी गेलो होतो, त्यांचे वडील आजारी होते, त्यांना नीट बोलताही येत नव्हतं. त्यांना घरातून बाहेर काढण्यात आलं. त्यांची नात ही ह्याने टायफॉईडने आजारी होती, तिला बाहेर काढण्यात आलं आणि ते घर तोडलं. काय म्हणजे असं हे जे कुठे ना कुठेतरी असं अनधिकृत, मग या नागपूरमध्ये अनधिकृत बांधकामं ज्यांची आहेत त्यांची तोडता का? ती तोडावी तसं माझं म्हणणं नाही. फक्त काहीच लोकांना ज्या प्रकारे त्रास देण्याचं जे चाललेलं आहे हे राज्य करताना असं वागणं हे बरोबर नाही. तर नेहमी अभाव असला पाहिजे राज्यकर्ता. त्याने सर्व समाजाकडे समानतेच्या नजरेने पाहिलं पाहिजे आणि कायद्याचं राज्य असलं पाहिजे. आता हे कायदा मोडण्याचं राज्य जे चाललं आहे ते अतिशय गंभीर बाब आहे असं मी समजतो. तुम्हाला काय प्रश्न असतील तर विचारा. काय राहिलं?